मित्रांनो, आपण बघतोय की आत्ताची जी दृश्य आहे ती आपण बघू शकता की निवासस्थानासाठी माऊलींची पालखी सज्ज होणार आहे आणि आत्ता पालखी निरोईच्या जवळपासच पोहोचते आहे. तर आज ठिकाणी आज जो काही विहंगमय सोहळा होणार आहे निवासस्थानाचा तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अनुभवणार आहे. खूप सुंदर असा सोहळा आजचा या ठिकाणी होणार आहे. बघू शकता खूप सारे या ठिकाणी गर्दी आज पाहायला मिळते आणि माऊलींची पालखी पण या ठिकाणी आता जवळजवळ पोहोचलीच आहे. आणि हा दैदिप्यमान सोहळा आज आपण एक सुख सोहळ्याचा समभाग होणार आहोत. याचा आनंद खरंच वर्णामध्ये इतका कमी म्हणावं लागेल. याची देहा याची डोळा आपण हा अनुभव आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घेणार आहे. मित्रांनो, सध्या माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी दिसते या ठिकाणी. निवासस्थान म्हणजे थोडक्यात काय तर आज सातारा जिल्ह्यामध्ये माऊली प्रवेश करत आहेत आणि त्या ठिकाणचं जे पवित्र समजल्यानं निळा नदी त्या ठिकाणी आज माऊलींचं स्नान होणार आहे. तर खूप सुंदर असा दैदिप्यमान सोहळा घेण्यासाठी आज या ठिकाणी भरपूर असे वारकरी या नदी किनारी जमायला लागले. ते खूप सुंदर असा सोहळा या ठिकाणी आजचा होतो आहे. तर बघा, रांगोळ्या वगैरे काढण्याचं कामं या ठिकाणी सुरुवात झाली आहे. रस्त्यांवरती खूप सुंदर सुंदर पद्धतीने रांगोळी काढली जाते आणि प्रत्येकजण या सोहळ्यासाठी सहभागी होत आहेत. मित्रांनो, बघू शकता की माऊलींची पालखी निरेच्या ब्रिजवरती पोहोचली आणि या पुलावरून आपल्याला हा सोहळा दिसेल की किती सारी गर्दी या ठिकाणी प्रचंड बहुसंख्येने या ठिकाणी हा जनसमुदाय आज या सोहळ्यासाठी येथे आलेला आहे. आणि खूप सुंदर असा सोहळा आज या ठिकाणी. हे बघा, खूप सुंदर अशी रांगोळी काढली शाही निवासस्थान म्हणून पांडुरंगाचा लूक देऊन. आणि हे बघा, सुंदर ही सोहळा आजचा हा आपला माऊलींचा निवासस्थान या ठिकाणी आज आपण अनुभवतोय. मित्रांनो, खूप सुंदर या ठिकाणी गर्दी आणि प्रचंड असा हा सोहळा अतिशय सुंदर आहे. बघा, माऊलींची पालखी ज्यावेळेस तिच्यातून पादुका काढल्या जातात आणि त्यांना शाही पद्धतीने आज निवाचं स्थान दिलं जातं. जे भरपूर असे प्रचंड बहुसंख्येनं वारकरी पाणी त्याच्यावरती माऊलींच्या पादुकांवर उडवत असतात. हा दैदिप्यमान सोहळा पाहण्यासारखा असतो. मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती आपण हे पाहताय भरपूर सारे वारकरी या ठिकाणी ते जमले. निवासस्थान आटपून माऊली आज लोणंदकडे मुक्काम करणार आहेत. सो ते आज माऊलींची पालखी लोणंदकडे निघाली आहे. बघू शकता खूप सारे वारकरी संप्रदाय या ठिकाणी माऊलींच्या पालखींसोबत निघालेले आहेत.